आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। उदय सामंतांचं अभिनंदन, त्यांच्यामुळे राजापुरातील 2 समाजामधला तेढ संपला। काल आलेल्यांकडून कोकणामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न, राऊतांकडून सामंतांचं कौतुक तर नाव न घेता राणेंवर हल्लाबोल। मी उदय सामंत यांचं अभिनंदन करतो। त्यांनी राजापुरामध्ये संयमानं भूमिका घेऊन 2 समाजामध्ये जो तेढ निर्माण झाला होता तो संपवायचा प्रयत्न केला। मुस्लिम समाजात शिक्षणाची सर्वाधिक आवश्यकता, नमाज पठणासोबत विज्ञान तंत्रज्ञानाचं ज्ञानही आत्मसात करा। समाजातली मुलं इंजिनियर, डॉक्टर, IAS, IPS बनली तर समाजाचा विकास होईल। नागपुरातल्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांचं वक्तव्य। समाज में सबसे ज्यादा आवश्यकता कही है शिक्षा की, तो मुस्लिम समाज में है। इसलिए हम मस्जिद में एक बार नहीं 100 बार नमाज पढ़ें, पर विज्ञान और तंत्र विज्ञान को अगर हम आत्मसात नहीं करेंगे तो हमारा भविष्य क्या होगा। प्रशांत कोरटकर अजूनही सापडत नाही, हे कोल्हापूर पोलिसांचं अपयश। महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलिन होऊ देऊ नका, मुधोजीराजे भोसलेंचं कोल्हापूर पोलिसांना पत्र। ठाकरे गटाचे आमदार हारून खान यांच्या आमदारकीला आव्हान, हारून खान यांनी निवडणूक शपथपत्रामध्ये माहिती लपवल्याचा भारती लव्हेकरांचा आरोप। हायकोर्टामध्ये पुढील आठवड्यामध्ये सुनावणी। बीडमध्ये प्रेम प्रकरणाच्या संशयावरून जालन्याच्या तरुणाची हत्या, 3 आरोपींना पोलिसांकडून अटक, तर आरोपी भाऊसाहेब क्षीरसागरसह 10 जणांवर गुन्हा दाखल। आष्टी तालुक्यामधल्या पिंपरी घुमरी गावातील धक्कादायक घटना, 2 दिवस मारहाण केल्यानंतर विकास बनसोडेची हत्या। बीडच्या आष्टीमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाला मारहाण करत हत्या, 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। हत्येवेळी विकासच्या कुटुंबाला भाऊसाहेब क्षीरसागरनं केला होता फोन। क्षीरसागर आणि बनसोडे कुटुंबाची ऑडिओ क्लिप व्हायरल। नवी मुंबईतील तुर्भेमध्ये लिव्हिनमध्ये राहणाऱ्या प्रियकराकडून प्रेयसीची हत्या, दोघांमधील भांडणानंतर गळा आवळून हत्या, प्रियकराला अटक। उन्हाची तीव्रता वाढताच राज्यामधल्या धरणातील पाणी पातळी खालावली। मार्च महिन्यातच 3000 मोठ्या आणि मध्यम धरणातील पाणीसाठा 52.71%वर। राज्यात उष्णतेची लाट, पुढील 5 दिवस राज्यातील तापमान स्थिर राहण्याची शक्यता। विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये कमाल तापमान 40 ते 41 अंशांवर।